नमस्कार, मी तुमचा लाडका देवदत्त नागे, म्हणजेच तुमचा लाडका देवा, म्हणजेच खंडेराया. नेहमीच खंडेराय तुमच्यासमोर येतात आणि तुम्हाला आपलं दिलेलं वचन कसं आपण पूर्ण करावं ह्यासाठी सांगत असतात. असंच एक वचन मी माझ्या बऱ्याच मित्रांना दिलेलं आहे. असं एक वचन मी स्वतःलाच दिलं आहे आणि ते मी नेहमीच पूर्ण करत असतो. ते म्हणजे मी ह्या जन्मात तरी कधीही चहा सोडणार नाही. आज मी नेहमीच तुम्ही मला जेजुरी गडावर बघता किंवा माझ्या घोड्यावर बघता किंवा माझ्या बाईकवर बघता किंवा कुठेतरी ट्रेकिंग करताना किंवा कुठेतरी समुद्रावर फिरताना, सायकलिंग करताना, व्यायाम करताना बघता. पण आज तुम्हाला हा देव आहे तो या इथे किचनमध्ये दिसणार आहे. मला चहा इतका प्रिय आहे की जेवढे मी प्रोटीन शेक पीत असतो तेवढाच मी चहा पीत असतो. माझ्या दिवसातून किमान 25 वेळा तरी माझा चहा होतो आणि मला खरंच चहा प्रचंड आवडतो. जे आमचे चहा बनवतात मला जो 5 वर्ष जे मला चहा करून घालतात, माझा गोड चहा आवडता चहा, ते आमचे बनवणारे म्हणजे आमचे लाडके राजू चाचा. राजू दादा, इनको सबको ना मेरे चाय का सीक्रेट पता चल लीजिए. मेरे वो बोल रहे कि मैं कितना चाय पीता हूँ. अभी बोलो, बहुत कम पीता हूँ ना चाय में. अभी तो कम किए. थोड़ा देर के बाद बोलेंगे राजू भाई मैं ये चाय नहीं पीऊँगा, अभी आज से कम करना है. फिर थोड़ा देर जैसे नज़र के सामने देखेंगे राजू भाई थोड़ा सा चाय. तुमचा हा देवा चहा कसा बनवतो? माझ्या मित्रांचं एकच असतं, ते म्हणजे तू चहा बनव. बाकी जेवणाचं आम्ही बघतो, पण तू चहा बनव, कारण त्यांना माझ्या हातचा चहा प्रचंड आवडतो. आणि म्हणून मी ट्रेकिंगला कुठे गेलो किंवा आमच्या इथे स्पेशल व्याघ्रेश्वरला गेलो की व्याघ्रेश्वरला जाताना खास एक स्पेशल माझं पातेलं ते घेऊन जातो. त्याच्यामध्ये मला चहा बनवायला फार आवडतो आणि फुल व्हरायटी चहा असतो. त्याच्यामध्ये इलायची, कधी कधी दालचिनी सुद्धा टाकून चहा, आणि चहा पोहे असं खायला फार मजा येते. रात्री मी किती पण वाजता जाऊ, रात्री बराचसा शूटवरनं अलिबागला मला घरी जायला फार वेळ लागतो. आणि तिथे जाताना मग गेल्यानंतर पहिलं काय असतं तर जेवण नाही. कांचन मला तिच्या हातचा मस्त चहा करून देते. तो गरम गरम चहा प्यायचा. मला फार गरम असा चहा आवडत नाही, थोडासा हलका असा. आणि तो चहा प्यायला तर मस्त तरतरी येते. मग फ्रेश होऊन मस्त घेऊन जेवायचं. तुम्ही हवी तेवढी साखर खा, पण तेवढाच व्यायाम सुद्धा व्हायला पाहिजे. बरेच डायटिशियन म्हणतात की तुम्ही साखर खाऊ नका. बरोबर आहे, साखर फारशी खाणं चुकीचं आहे. पण जेव्हा तुम्ही साखर खाल त्याच्यानंतर तुम्हाला व्यायाम करायलाच पाहिजे. नाहीतर आपल्या शरीरामधले जे कार्ब्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असतात, ते कसे तुम्ही जाळणार. त्यासाठी व्यायाम तर हवा. लक्षात घ्या, आपले सर्वात महत्त्वाचे असे 3.5 मुहूर्त असतात. तसंच मला ना, आता मी 3 चमचे टाकले, मला असं 3.5 चमचे टाकायला मला फार आवडतं. कारण हे 3.5 मुहूर्त पूर्ण आपल्याला चांगल्या गोष्टी देऊन जातात. तसंच हे 3.5 चमचे सुद्धा तुम्हाला पूर्ण चांगला आणि चविष्ट असा चहा देऊन जातात. अजून एक गोष्ट, आल्याचा चहा बऱ्याच जणांना आवडतो, पण मला आल्याचा चहा आवडत नाही. कारण काय होतं, आल्यामुळे ती चवच जाते. त्यामुळे मला आल्याचा नाही, पण मला इलायची टाकून चहा प्रचंड आवडतो. वडखळला जेव्हा मी मुंबईहून अलिबागला जातो तेव्हा वडखळला एक टपरी आहे वडखळ नाक्यावर. तर त्याच्याकडे माझा मित्र आहे महेश म्हणून, फार अगोदरपासूनचा. तो चहा आणि त्याच्यावर ते खारी बिस्किट खायचं खूप मस्त वाटतं. आणि त्याला माहिती आहे, त्यामुळे आत्तासुद्धा जरी मी गेलो ना तरी तिथे त्याला कळतं की मी आलो आहे. माझी गाडी थोडीशी दूर असते, तो मला बरोबर आणून देतो. मला त्याच्याकडचा चहा एक आवडतो. आणि तसं बरंच आमच्या कॉलेजच्या JSM कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तर माझा चहा फेमस होता की 3 कटिंग विथ एक्स्ट्रा शुगर. असं एक मोठा एक कप असायचा, म्हणजे मोठा एक पेला असायचा, त्याच्यामध्ये 3 कटिंग असायचे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शुगर. तो माझा आवडता चहा असायचा. ही माझी लाडकी किटली, ही किटली आमच्या सेटवर असते. आणि ह्या किटलीमधनं माझं उत्तेजक पेय असं जे असतं ते चहा याच्यामध्ये भरून ठेवलेलं असतं. ये चाय अपन की जान है भाई, ये चाय अपन को रोज जगाए, ये चाय अपन का जोश बढ़ाए, ये चाय दिलों को जीत ले भाई, ये चाय गरीब की शान है भाई, ये चाय नवाब की मेहमान है भाई, ये चाय ना हो तो क्या हो जाए, ये चाय
सो ही आमची लाडकी किटली रेडी झालेली आहे. आमचे ग्लासेस त्या तिकडे रेडी आहेत. राजूचा ग्लास घेतील आणि मी आता माझ्या मित्रांना हा चहा देणार आहे. नेहमी मला राजू दादा त्यांच्या हाताला चहा देत असतात. आज पहिला चहा आहे तो मी राजू दादा देतो. राजू दादा आप बताओ कैसा चाय बना है? बहुत अच्छा सर. है ना राजू दादा, आपकी नौकरी अभी खतरे में है. अभी आपको खंडवा बनना पड़ेगा और मुझे वहाँ आना पड़ेगा. आणि आज हा जो काही चहा आहे, आज चहा मी माझ्या इथे माझ्या मित्रांना देत आहे. त्यांना बघू कसा आवडतो का तो चहा. आणि तुम्हाला माहितीच असेल की चहा करून देण्यासाठी आपली भार्या, आपली पत्नी किती महत्त्वाची असते. तेव्हा आमची ही ईशा आज ती कधी चहा पिते, पण ती आज माझ्यासाठी चहा पिणार आहे. जतवगड माझी. देवा 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 असं करू नका. मी चहा पित पिना. वा छान. वा किती छान. तू केलास चहा? नाही मी चहा नाही पित. देवा अरे मी चहा मी कधीच नाही प्यायलाय रे आयुष्यात. मला आवडत नाही. मला मी प्रयत्न पी नीट. काय झालं नकोय मला. नाही आवडलं. नकोय बस. आता खरंच ब्रेकिंग न्यूज आहे, कारण ईशा आणि आयुष्यात कधी चहा प्यायला नाही, पण ती आज माझ्यासाठी चहा पेलेली आहे. ही खरोखर ब्रेकिंग न्यूज आहे. प्रत्येक वेळी मला माझ्या चहामध्ये सर्वात महत्त्वाचा माणूस जो शेअर करत होते म्हणजे आमची सुरभी. आणि त्याच्यामध्ये आमची एका गोष्टीवर आता माझ्या आणि सुरभीचं भांडण तर तुम्हाला माहितीच असतील. आम्ही प्रचंड भांडतो, पण एका गोष्टीचं भांडण आमचं नेहमी असतं की चहा हवा आहे. मला अद्रकचा चहा आवडत नाही आणि तिला अद्रकचा चहा प्रचंड आवडतो. त्यामुळे शी अद्रक टाकून चहा नाही असं ती मला बोलत असेल. मी म्हणतो शी काय अद्रक टाकून चहा आहे. त्याच्यावर आमची फक्त भांडण असतात. पण आम्हाला दोघांनी कॉमन गोष्ट अशी की आम्हाला दोघांनाही चहा प्रचंड आवडतो. छान आहे, फक्त अद्रक नाही आहे. ते काय माहिती का, नॉर्मल चहा असतो. नॉर्मल चहाला चव वाढवण्यासाठी अद्रक टाकलं जातं. या इथे मी चहा बनवतो तेव्हा मी चहा केलाय म्हणून मी चहा केलाय म्हणून त्याची चव चांगली आहे म्हणून ती असं वाटते. सो आम्ही असे चहा पिऊन जाम धमाल करत असतो. तुम्ही सुद्धा चहा प्या, स्वस्थ राहा, मस्त खा, भरपूर व्यायाम करा. चहा सुद्धा भरपूर प्या, पण त्याच्यावर व्यायाम सुद्धा आलाच. सिगरेट, दारू ह्या गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवा. व्यसनं असतातच. मला सुद्धा एक छोटंसं व्यसन आहे चहाचं. कमी करतोय, तुमची साथ असू द्या. पण चहा माझ्यापासून कमी होईल, पण माझ्यापासून दूर तर नक्कीच जाणार नाही. सो 15 डिसेंबर म्हणजे आज हा चहा दिन आहे, जागतिक चहा दिन आहे, वर्ल्ड टी डे आहे. या चहा दिनी सर्वांना चहामय अशा गोड गोड शुभेच्छा.